दिवा पनवेल आणि गव्हाणजवळ रेल्वे मार्गावर मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दोन भीषण अपघात टळले। नावडे फाटा परिसरात पुणे सातारंगा एक्सप्रेस गाडीखाली लांब लोखंडी तुकडा आढळून आला, तर दुसरीकडे गव्हाणजवळ रेल्वे रुळावर लोखंडी रॉड आडवा टाकल्याचे समोर आले। या दोन्ही घटना सारख्याच असल्याने यामध्ये घातपाताची शक्यता असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। 0821 ही पुणे सातारंगाची एक्सप्रेस सोमवारी सायंकाळी 7:15च्या सुमारास दिवा पनवेल रेल्वे मार्गावरून जात होती। ही एक्सप्रेस नावडे फाटा परिसरात आली असता एक्सप्रेसचे मोटरमन पाटील यांना गाडीखाली जड वस्तू अडकल्याचे लक्षात आले। मोठ्याने आवाज येऊ लागल्यामुळे पाटील यांनी तातडीने गाडी थांबवली आणि गाडीखाली उतरून पाहिले असता दोन रेल्वे रुळाच्या मध्ये लांबलचक लोखंडी रुळाचा तुकडा पडल्याचे आढळून आले। त्यानंतर मोटरमन पाटील, लोको पायलट सहाय्यक राजकुमार आणि गार्ड विल्यम्स यांनी तातडीने रेल्वे अधिकारी आणि पोलिसांशी संपर्क साधला। घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, पोलीस उपायुक्त राजेंद्र माने आणि इतर अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले। तेव्हा रेल्वे मार्गालगतही अनेक लोखंडी तुकडे पडल्याचे आढळून आले। कर्मचाऱ्यांनी रेल्वे मार्गावर पडलेला लोखंडी तुकडा बाजूला केल्यानंतर एक्सप्रेस पुन्हा मार्गस्थ झाली। या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त माने यांनी सांगितले। तर दुसरीकडे गव्हाणजवळही रेल्वे रुळावर लोखंडी रॉड आडवा टाकल्याचे समोर आले। मात्र मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे येथेही मोठा अपघात होता टळला। JNPT मधून माल वाहतूक करणाऱ्या रेल्वे मार्गावर मंगळवारी रात्री ही घटना घडली। रात्री उशिरा या मार्गावरून मालगाडी जात असताना गव्हाणजवळ हा लोखंडी रॉड रेल्वे रुळावर आडवा टाकण्यात आला होता। मोटरमनच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी मालगाडी थांबवून पाहिला असता हा प्रकार समोर आला। मोटरमनने स्वतः हा रॉड बाजूला काढून त्याची माहिती रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांना दिली। बुधवारी सकाळी रेल्वे पोलीस IG यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या प्रकरणी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केवळ 2 दिवसांमध्ये ही दुसरी घटना समोर आल्याने यामागे घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचा संशय बळावला आहे। रेल्वे या प्रकरणी अधिक चौकशी करत आहे। संवाद मराठीसाठी मनोज भिंगाडे, नवी मुंबई।